उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खाम सुकना नदी स्वच्छता व पुनर्वसनासाठी टास्क फोर्स उभारणार, प्रदूषण दूषित करणाऱ्यावर कारवाई करा. मनपा व प्रदूषण मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे निर्देश. सेतूप्रमाणे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूप्रमाण केंद्र सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. भूमी अभिलेखेचं हेलपाटे वाजणार. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महानगरपालिकेच्या विविध उपक्रम प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कदम यांनी 4 विषयावर मनपा प्रशासनाला सूचना केल्या, तर यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. फॅसिलिटी कधीच बंद पडली असते. जर आडकाठीची भूमिका याची असती तर फॅसिलिटी कधीच बंद पडली असती. वॉटर बेस राज्यात इतर ठिकाणी सुद्धा असताना त्यांचे समाधान नसताना वॉटर बेसवर अद्याप कारवाई नाही. असं कुठल्या ठिकाणी आढळलं की वॉटर बेसवर कारवाई? नाशिकला नाशिक सॅटिस्फाईड आहे. म्हणजे त्यांचं नाशिकची तुम्ही फॅसिलिटीज पाहिली, आम्ही पाहिली, ऑनलाईन पाहिली. मग ज्या पद्धतीने ही व्यक्ती, आम्हाला तोच मोठा प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती, एकच कंपनी दुसऱ्या ठिकाणी जर चांगलं उत्तम काम करू शकते, ते इथे त्यांनी का नाही केलं, हा एक मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. पण आता बघा, वॉटर ग्रेस असो की इतर कोणी असो, आम्हाला त्याच्याशी प्रायव्हेट एंटिटी काही घेण्यात येणार नाही. शेवटी त्यांनी जर आमचे जे नियम पाळले, त्याचं कुठे उल्लंघन केलं नाही, आमचे जे गाईडलाईन, विदिन गाईडलाईन जर कोणीही काम केलं, आम्ही त्यांना सहकार्यच करू. जर विदिन गाईडलाईन्स जर त्यांनी काम नाही केलं तर आम्ही त्यांना 1, 2, 3 संधी देऊ. 4थ्या संधीला मग त्यांना कुलूप लावावंच लागेल. पण अशा वेळेला ही जी फॅसिलिटी आहे, त्या फॅसिलिटीला कुलूप लावलं तर मोठा एक प्रश्न निर्माण होईल बायोमेडिकल वेस्टचा. त्याच अनुषंगाने जेव्हा श्रीकांतजींनी आम्हाला जेव्हा ह्याच्यावर हे केलं की मदत करा आम्हाला, की आम्हाला काहीतरी रस्ता काढा, जसं मी म्हणालो की मागच्या मुंबईच्या मीटिंगमध्ये सकारात्मक ती बैठक झालेली आणि आजची बैठक सुद्धा सकारात्मक आहे. आणि पुढे जाऊन तर अजून काय आमच्याकडून जर मदत लागली तर बोर्डाकडून नक्की आम्ही त्यांना मदत करू. दानवे यांनी जलीलकडे जाणं ही पक्षाची भूमिका आहे. शिरकुर्म्याची पार्टी घरी देखील झाली. भविष्यात यांना एमआयएम सोबत लढावं लागणार आहे. यांना माहित आहे शरद पवार गांधी सोबत नाही, हे माहीत झाल्यानं ओवेसी जवळ करत आहेत. ओवेसी मातोश्रीवर येईल असं भाकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय. दाऊदच्या दलालांना वगैरे बोलण्यापेक्षा मुसाला कडेवर खांद्यावर घेऊन नाचणारे तुम्ही कोणती भाषा शिकवतात आम्हाला? दाऊदला मारण्यासाठी की बाळासाहेबांनी वापरलेली भाषा, तुमच्याकडे जर दाऊद असेल तर आमच्याकडे अरुण गवळी म्हणणारे बाळासाहेब कुठं, आणि तुम्ही मुसाला कडेवर घेऊन नाचणारे कुठं? म्हणून तुम्हाला आता या भाषा वापरता येणार नाही आणि त्या त्यांनी वापरू सुद्धा. हिंदुस्थानात पाकिस्तानची निर्मिती असं दुसऱ्यांदा हे करायला लागले. आता पुन्हा एकदा हिंदुस्थानामध्ये पाकिस्तानची निर्मिती हे लोक करायचे प्रयत्नात आहेत. हे कुणाला सपोर्ट करतायत, कशासाठी करतायत, हे एकदा जाणून जर घेतलं तर मुळामध्ये आता ज्या काही भविष्यात दंगली होती, त्या दंगली घडवणाऱ्याला सुद्धा हेच कारणीभूत असणार आहे, कारण की यांचं पाठबळ त्यांना मिळते. आता लोकलचा प्रश्न, अंबादास दानवे भेट नाही होती, शिरकुर्म्याचा स्वाधीन घेतला, पक्षाची भूमिका आहे त्यांची. अंबादास दानवे इम्तियाज जलीलकडे शिरकुर्मा खायला गेली, त्यांच्या पक्षाची भूमिका. विरोधी पक्षांनी त्यांच्या बंगल्यावर सुद्धा शिरकुर्माची पार्टी ठेवली, याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे.
म्हणून त्यांनी काय काय केलंय आता त्या गोष्टी तर काढणं योग्य नाही. कुणाचं चारित्र्य हनन करणं हे मला योग्य वाटत नाही. म्हणून आता ती शिरखुर्माची पार्टी त्यांच्या बंगल्यावरही होते, म्हणून तिथे खायला काही लोक गेले होते, म्हणून हे लोकांनी पण खायला गेले होते. आता काही कोणी युती सोबत नाही म्हणून सुरू आहे. आता यांना भविष्यामध्ये MIM आणखीन काय दुसरे असतील त्यांना बरोबर घेऊनच इलेक्शन लढावं लागणार. त्यांना याची जाणीव झालेली की शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर नाहीत. त्यांना ही जाणीव झालेली की काँग्रेस त्यांच्या बरोबर नाही. आता जर या वक्फच्या बिलावर यांची कुठेही अशी चर्चा झालेली सुद्धा दिसत नाही. म्हणून अकिला चलोरेच्या ऐवजी आता जर OAC बरोबर आला तर कमीत कमी काहीतरी आपण टिकू असं कदाचित त्यांचा अंदाज असेल. आणि हे सर्व करण्याला पुन्हा त्यांचे संजय राऊत सारखे दिग्गज नेते आणि मग ते उर्दूमध्ये काय बोलणारे बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडे, ते पायगडं घालतील. आणि आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. एक दिवस OAC हा मातोश्रीवर येईल. राजू शिंदे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप करून केल्यानंतर खैरे यांनी राजू शिंदे यांच्या बरोबरच त्यांच्याच पक्षातील अंबादास दानवे आणि शिंदे गटातील प्रवक्ते संजय शिरसाट यांचाही चांगलाच समाचार घेतलाय. लोकांनाही धरला परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी पक्ष टिकवणं पक्ष वाढ सगळ्या घेऊन चालणं हा गुणधर्म पाहिजे. हा गुणधर्म नाही. हा गुणधर्म जर असेल तर त्या ठिकाणी संजय शिरसाट आणि मी आम्ही दोघे फायनल होतो. मध्ये ते सोडून गेले होते तर पण युवक लावले त्यांना घेतलं आणि आणि ते मोठे झाले. त्यांनी मला त्यांच्याकडे एकच अपेक्षा आहे, जास्त कशाला बोलतात. ज्या मातोश्रीने तुम्हाला एक मोठं केलं त्याच्याबद्दल बोलू नये. असं गप राहायचं, ठीक आहे, काहीतरी वेगळं बोलायचं, पण तसं त्यांच्याबद्दल नाही म्हणून त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी खरोखर मोठं केलं हे संजय शिरसाट जाणीव. त्यांनी मला कधी रस्त्यात कुठे भेटले कुठे प्रयत्न केला त्यांनी त्यांना समजून सांगितलं, तुम्ही एकच काम करा, तुम्ही आता आपण एक काम करू ना, आपण जे टेन्शन कोणामुळे मोठे झालो आपण त्यांना कधी दिसायचं नाही हे मी त्यांना सांगितलं. म्हणतायत तुम्हाला किती धनलाभ तर धनलाभ तर तुम्हाला दिसतोच ना. संगणकीकृत मिळवत पत्रिका, सातबारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा, मोजणी अशा कामासाठी आता भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाही. सेतू सुविधा केंद्रांपेक्षाही अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या भूप्रमाण केंद्रामधून मिळणार आहे. संभाजीनगर शहर आणि कन्नड या दोन ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूप्रमाण केंद्राचं उद्घाटन शुक्रवारी पार पडलंय. सेतू सुविधा केंद्रांपेक्षाही अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या भूप्रमाण केंद्रामधून मिळणार आहे. त्यामुळे संगणकीकृत मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाहीये. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहर आणि कन्नड या दोन ठिकाणी अशी अत्याधुनिक केंद्र उभारण्यात आली असून शुक्रवारी दिनांक 4 एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सदर केंद्राचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं आहे. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक डॉक्टर विजय वीर यांच्या हस्ते शहरातील केंद्राचे रिबीन कापून औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक निलेश उंडे, नगर भूमिपान अधिकारी समीर दाणेकर यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. आतापर्यंत भूमी अभिलेख विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. अनेकदा कार्यालयांमध्ये नागरिकांना कटू अनुभव येत होता. मूळ कामाला विलंब होणं आदी गैरसोय टाळण्यासाठी तसंच नागरिकांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी भूमी अभिलेख विभागानं जिल्हा मुख्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्रांसारखं अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारलं आहे. या केंद्रांना भूप्रमाण केंद्र असं नाव देण्यात आलंय. सुविधा केंद्र AC रूम मध्ये
त्रयस्थ संस्थेकडून चालवलं जाणार आहे। या ठिकाणी काम करणारे कर्मचारी प्रशिक्षित असणार आहेत। त्यांच्याकडून नागरिकांना व्यावसायिक सेवा पुरवण्यात येणार आहेत। या केंद्राबाबत भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक डॉक्टर विजय वीर यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उपाधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख कन्नड या 2 कार्यालयामध्ये भूप्रणाम केंद्राचे आज उद्घाटन झालेले आहे। भूप्रणाम केंद्र ही अतिशय चांगली संकल्पना राज्य शासनाने राबवलेली आहे। याच्यामध्ये नागरिकांना भूमी अभिलेख विभागाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। नागरिकांना यापूर्वी विविध प्रकारच्या नकला घेण्यासाठी कार्यालयामध्ये किंवा अन्य ठिकाणी अन्य केंद्रांवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने त्या उपलब्ध करून घ्याव्या लागत होत्या, परंतु या भूमी अभिलेख विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली कशा नागरिकांना उपलब्ध होतील आणि त्यांचा वेळ आणि त्यांचा पैसा कसा वाचेल या दृष्टीने ह्या भूप्रणाम केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। भूमी अभिलेख विभागाकडून महत्त्वाची जी कामे केली जातात त्याच्यामध्ये आहे मोजणी, जमिनीची मोजणी, त्याचबरोबर मिळकत पत्रिकेची फेरफार। जमीन मोजणीची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये व्हर्जन 2 नावाची आज्ञावली वापरण्यात येत आहे। त्या आज्ञावलीमध्ये मोजणीकरिता लागणारा जो अर्ज आहे तो नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं करणं अनिवार्य आहे, अभिप्रेत आहे आणि त्याकरिता नागरिकांना इतर कुणाचीही मदत न घेता या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून त्यांचा मोजणीचा अर्ज केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांना भरून मिळणार आहे। त्यांचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळही वाचणार आहे आणि त्यांना येणारा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये देखील त्यांची बचत होणार आहे। त्याचबरोबर मिळकतींचे फेरफार करण्याचंही महत्त्वाचं काम भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात येतं। त्याबाबतचे ऑनलाईन स्वरूपातील अर्ज जे आहेत ते देखील ह्या भूप्रणाम केंद्राच्या मार्फत नागरिकांना भरून दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाच्या विविध प्रकारच्या ज्या नकला आहेत, अभिलेख जे आहेत, ज्याच्यामध्ये जुने अभिलेख आहेत, त्याचबरोबर नकाशे आहेत, त्याचबरोबर नवीन तयार झालेल्या मिळकत पत्रिका आहेत आणि नगरभूमापनाचे जुने अभिलेख, या सर्व प्रकारचे अभिलेख जे आहेत ते नागरिकांना या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून विहित शुल्क जे आहे ते भरून मिळणार आहेत। याकरिता राज्य शासनाने 28 मार्च 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयाद्वारे कोणकोणत्या अभिलेखाला किती शुल्क भरावे लागेल याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांची कोणत्याही बाबतीमध्ये आर्थिक फसवणूक होणार नाही याबाबतची दक्षता या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या माध्यमातून लोकांना जी सुविधा मिळणार आहे त्या सुविधेच्या बाबतीमध्ये लोकांची कामे जी आहेत ती लवकर झाल्यामुळे निश्चितच त्यांचा वेळ वाचणार आहे आणि या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभाग हा नागरिकांच्यापर्यंत आणखीन जलदगतीने पोहोचेल अशी आमची भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची धारणा आहे। त्याचबरोबर लोकांना निश्चितच या भूप्रणाम केंद्राचा भूमी अभिलेख विभागाच्या सेवा मिळवण्यासाठी फायदा होईल याबद्दल मी निश्चिंत आहे। प्रथमतः हा भूप्रणाम केंद्र उभा करताना जिल्हा स्तरावरच्या उपाधीक्षक कार्यालयाची निवड करण्यात आली, जेणेकरून तिथं मोठ्या प्रमाणात लोकांची कामाची आवक असते, त्यामुळे तिथं लोकांना सेवा तत्परतेने मिळावी, त्यांचा वेळ वाचावा ही पहिली त्याच्या पाठीमागची धारणा होती। त्याप्रमाणे आम्ही उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये ते स्थापन केलं। त्याचबरोबर आम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्नड कार्यालयाकरता निधी प्राप्त झाला, त्यामधून देखील आम्ही कन्नड कार्यालयामध्ये भूप्रणाम केंद्र स्थापन केलेलं आहे आणि निश्चितच अशा स्वरूपाची भूप्रणाम केंद्र वरिष्ठ स्तरावर मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांच्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व तालुका कार्यालयामध्ये ते स्थापित होतील अजिबात नाही। हे जे केंद्र आहे हे निश्चितच नागरिकांसाठी अतिशय सुटसुटीत अशा जागेमध्ये आहे, कारण की उपाधीक्षकाचं जे कार्यालय आहे नेमकं त्या कार्यालयाच्या समोरच ते आपण स्थापित केलेलं आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक।
जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा येत्या 5 एप्रिल पासून सुरू होत आहेत. यावर्षी विद्यापीठाकडून पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला परीक्षेसाठी तैनात केलं असून यावर्षी कॉपी मुक्त परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर काही विषयांच्या वेळेत आणि परीक्षा यंत्रणेत काही बदल केले आहेत. या परीक्षेसंदर्भात परीक्षा संचालक भारती गवळी यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या उन्हाळी 2025च्या मार्च-एप्रिलच्या परीक्षा पदवी अभ्यासक्रमाच्या टिपिकली परीक्षा ह्या आपण 5 एप्रिलपासून घेत आहोत. ज्याच्यामध्ये ह्या वेळच्या परीक्षाच्या टाईमटेबलमध्ये जो महत्त्वाचा बदल आपण करून आणलेला आहे तो हा आहे की
5/4/2025ला आपण कॉमन पेपर्स जे आहेत, जसं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मग तो P22चा असू द्या की NAP पॅटर्नचा असू द्या, एन्व्हायरमेंट सायन्स आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन, हे जे 3 कॉमन विषय आहेत ह्यांचा होम सेंटर होम असेसमेंट परीक्षा घेत आहोत. P22 पॅटर्नसाठी ऑलरेडी आम्ही ह्याच्या परीक्षा होम सेंटर होम असेसमेंटमध्ये केलेल्या आहेत. NAP पॅटर्नमध्ये काही विषय जे अप्लाइड BSc सायन्सेसमध्ये येतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने BSc कम्प्युटर सायन्स, BCA, BSc बायो इन्फॉर्मेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी, BSc होम सायन्स, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BSc नॉन कन्व्हेन्शनल अँड कन्व्हेन्शनल एनर्जी, BSc रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग, असे जे हे अप्लाइड विषय आहेत जे ग्रॅज्युएशनशी संबंधित आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीमध्ये, ह्या कोर्सेसकरितासुद्धा उद्या जी होणारी परीक्षा आहे ती कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची, ही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कॉलेजला जाऊनच द्यायची आहे. म्हणजे आम्ही होम सेंटर फक्त आणि फक्त 5 तारखेच्या कॉमन पेपरसाठी देत आहोत. NAPचे जितके पण दोन्ही सेमिस्टर्स आहेत, रेग्युलर सेकंड सेमिस्टर आणि रिपीटर फर्स्ट सेमिस्टर, हे ऑलरेडी विद्यापीठाने BA BCom BScसाठी होम सेंटर होम असेसमेंट केलेलं आहे. आता ज्या सब्जेक्टचे मी नावं घेतले त्यांच्यासाठी होम सेंटर नसतं आहे. त्यांची 8 तारखेची जी परीक्षा आहे ती त्यांनी आपल्या सेंटर्सला, जे हॉल तिकीटवर त्यांना सेंटर्स आलेले आहेत त्या हॉल तिकीटच्या सेंटरवर त्यांनी जाऊन 8 तारखेपासूनच्या पुढच्या परीक्षा देणे अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड आणि वैजापूर या 3 आगारांना 45 ST बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खासदार संदीपान भुमरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड आणि वैजापूर या 3ही आगारांना प्रत्येक 15 अशा एकूण 45 नव्या ST बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खासदार संदीपान भुमरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ST महामंडळानं ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ST महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ST बसची कमतरता जाणवते. विशेषतः कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या 3ही आगारांमध्ये ST बसची अधिक कमतरता जाणवते आहे. त्यामुळे या 3ही आगारांना प्रत्येकी 15 याप्रमाणे एकूण 45 ST बस द्याव्यात, जेणेकरून ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असं या निवेदनात खासदार संदीपान भुमरे यांनी म्हटलंय. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उभाटा गटाच्या आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलाय, तर आमदार प्रदीप जयस्वाल यांनी त्यांचं स्वागत केलं. छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेनेत इन्कमिंगचा जोर वाढतोय. विविध पक्ष आणि संघटनातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतात. काही दिवसांपूर्वी उभाटाच्या 10 नगरसेवकांनी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर आज उभाटा आणि वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केलाय. हा पक्ष प्रवेश सोहळा आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलाय. या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये उभाटाचे अशोक पालवे, अमोल देहाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे दिलीप नरवडे, मुनिराज नरवडे यांचा समावेश होता. या नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केल्याचं सांगितलंय. त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केलाय. बसय्यनगर येथील नाल्यात मनपा कचरा वाहतूक करणारी हायवा गाडी पलटी झाली असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली असून सदर नाल्याला कठडे नसल्या कारणानं ट्रक नाल्यात कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. बसय्यनगर येथील नाल्याला कठडे नसल्या कारणानं सदर नाल्यात मनपा कचरा वाहतूक करणारा हायवा गाडी पडली असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागातील क्रेनच्या सहाय्यानं सदर हायवा नाल्यातून बाहेर काढण्यात आली. मात्र या रेस्क्यू ऑपरेशनसाठी बराच वेळ आणि श्रम खर्ची करावे लागले. सुदैवानं या घटनेमध्ये कुठलीच जीवितहानी झाली नाही. मात्र शहरातील विविध भागातून वाहणाऱ्या नाल्यांना कठडे नसल्याची बाब समोर आली.
झाली आहे. शहरातील बहुतांश नाल्या कठडे नसल्यानं अशा घटना घडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या बाबीकडे महानगरपालिका प्रशासनानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. बसय्य नगर येथील नाल्याला कठडे नसल्या कारणानं सदर नाल्यात मनपा कचरा वाहतूक करणारी हायवा गाडी पडली. त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती, तर रस्त्यावर गर्दी झाल्या कारणानं काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागातील क्रेनच्या सहाय्यानं सदर हायवा नाल्यातून बाहेर काढण्यात आली आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खाम सुकना नदी स्वच्छता व पुनर्वसनासाठी टास्क फोर्स उभारणार. प्रदूषण दूषित करणाऱ्यावर कारवाई करा. मनपा व प्रदूषण मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे निर्देश. सेतूप्रमाणे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूप्रमाण केंद्र सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. भूमी अभिलेखेचं हेलपाटे वाजणार. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही. आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.